त्या दुःखालाही धन्यवाद आणि दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. नवल वाटलं ना तुम्हाला हे शब्द ऐकून? असं कुठं असतं का? अनेक जणांना वाटलं असेल आणि वाटणारही. पण जर आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख, वेदना, त्रास, त्रागा आणि अधिक कुठल्याही प्रकारची चिंता असेल ना, तर खरोखर या ब्रह्मांडाच्या कृपेने हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे असं समजा. हे जिवंत उदाहरण आहे तुमच्यासमोर की आज या ब्रह्मांडाच्या कृपेने मी सुद्धा म्हणत असते की त्या दुःखालाही धन्यवाद, त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद, त्या वेदनेला सुद्धा धन्यवाद. का? कारण जेव्हा आपण दुःखामध्ये असतो, वेदनेमध्ये असतो, एकटं पडतो, तेव्हा जाणीव होते आता आपल्याला कोणी नाही आहे, आता मी कोणाकडे हात पसरू. आणि हीच परिस्थिती माझी होती. आज जरी हसून आणि सहजतेने हे सांगता येतं ना, मात्र तेव्हा हा प्रचंड त्रागा होता. मनाचा तो आवाज, त्या वेदना या ब्रह्मांडापर्यंत कशा पोहोचतील ना असं वाटायचं. आणि एक वेळ अशी आली की मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले आणि त्यानंतर कळलं काय, तर या ब्रह्मांडाने केलेली ही रचना आपल्याचसाठी आहे. आणि त्या दुःखाने, त्या वेदनेने मला माझ्या आयुष्यामध्ये एक जाणीव करून दिली. कशाची? की कोणी असो किंवा नसो, तू या परमपिता परमेश्वराचं, या ब्रह्मांडाचं लाडकं लेकरू आहे. आणि ज्या क्षणी ही जाणीव झाली, ज्या क्षणी मी ब्रह्मांडासोबत एकरूप होण्यासाठी जगायला लागले, तेव्हापासून माझ्या दिवसाची, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही ब्रह्मांडाचे धन्यवाद, कृतज्ञतेच्या भावामध्ये होते. आणि दिवसभर अनेक मेसेज असे असतात व्हॉट्सअपला, फेसबुकला, आपल्या यूट्यूबला, फक्त आणि फक्त धन्यवादाचे. माझी सकाळ धन्यवादाने होते, माझ्या ब्रह्मांडाप्रतीच्या कृतज्ञतेने, इतर सर्वांना, माझ्या मंजुश्री इन्स्टिट्यूटच्या परिवाराच्या लोकांच्या आयुष्यामध्ये झालेला सकारात्मक बदलाच्या कृतज्ञतेने, आणि रात्रही त्याच थँक्यूच्या मेसेजनी ब्रह्मांडासोबत जोडून होते. हे भाग्य कोणाला लाभतं? आणि हे भाग्य लाभलं कारण त्या दुःख आणि वेदना त्यामधून मला हा मार्ग सुचला. आणि हा व्हिडिओ कोणाला दुखावण्यासाठी किंवा कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा अहंकारामधून तर मुळीच नाही, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आज ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख, वेदना, त्रास, त्रागा आणि वेदना देणारे आहेत. आज जरी तुम्हाला हे नवल वाटत असलं तरी फक्त दिव्य ऊर्जेसोबत जुडा आणि पुढील काही काळामध्ये तुम्ही सुद्धा म्हणणार की त्या वेदनांना सुद्धा धन्यवाद, त्या वेदना देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद, त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद. कारण ते दुःख, ती वेदना, ती चिंता, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्रह्मांडासोबत जुळून देणार आणि तुम्हाला तुमची ओळख करून देणार. तुमचं स्वतःवरचं प्रेम निर्माण करण्यासाठी आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. या गोष्टीची ज्या क्षणाला जाणीव होईल ना, की या वेदनांनंतरचा जो प्रवास झाला तो खूप सुंदर होता, खूप सुंदर आहे, त्या क्षणाला समजेल की हो, कुठेतरी एका छोट्या मॅडमचा, मंजुश्रीचा एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये आम्हाला समजलं होतं की दुःखालाही धन्यवाद आणि दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद म्हणूया. आणि तेव्हापासून आयुष्यामध्ये बदल झाला. जोपर्यंत त्यांना त्या दुःखामध्ये आपण वाहवत जाऊ, जोपर्यंत शिव्या श्राप देत राहू, तोपर्यंत आपली एनर्जी कमी होत राहते, आपलं हार्ट चक्र अधिक ब्लॉक होतं. जेव्हा आपण त्या वेदनेला, त्या दुःखाला, त्या लोकांना धन्यवाद द्यायला लागतो, तेव्हा एक अंतर्बाह्य बदल व्हायला लागतो आणि ब्रह्मांडाची ऊर्जा घेण्यासाठी
आपलं आभा मंडळ तयार व्हायला लागतं, हार्ट चक्र ओपन व्हायला लागतं. जसं हार्ट चक्र ओपन होतं तसं छान क्राऊन चक्रामधून भरभरून ऊर्जा ग्रहण करू शकतो. आलेल्या ऊर्जेचा योग्य उपयोग करू शकतो, आपल्या आयुष्याचं सार्थक करू शकतो. पण त्या दुःखामध्ये, वेदनेमध्ये, त्रासामध्ये राहून नाही, तर त्यामधून बाहेर येऊन दुःख वेदना विसरायची नाही आहे, तर त्याला बाजूला ठेवायचं आहे. त्याला बाजूला ठेवायचं आहे आणि त्याला असं सहज सोबत घेऊन चालायचं आहे. पण त्याच्यासोबत चालण्याने आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे, असं स्वतःला घडवायचं आहे. आणि एक दिवस मात्र प्रत्येक व्यक्ती या मार्गाने चालणारी म्हणेल थँक्यू युनिवर्स, त्या सगळ्या घडामोडींसाठी. आज आयुष्याच्या मागे ते पुन्हा 5-6 वर्ष असं मागे बघताना आहे ना, तेव्हा ज्या गोष्टीचं दुःख वेदना खूप जास्त वाटायचं, ते आज आयुष्यामध्ये संधी म्हणून आलं असं वाटतं आहे. आणि हेच तुम्हालासुद्धा वाटणार. पुन्हा सांगते आहे, दुखावण्यासाठी नव्हे, तर हा व्हिडिओ या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी सकारात्मकता घेऊन स्वतःला घडवण्यासाठी. त्या अनेक महिला आहेत आज की त्या खूप प्रश्नांसोबत झगडत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा माझ्याकडे टॅरो रिडिंगसाठी किंवा अनेक गोष्टींसाठी मेसेज, फोन येतात ना, आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपण प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी तयार होतो ना, तेव्हा वारंवार समजतं की या जगामध्ये अजूनही अनेक लोकांपर्यंत ऊर्जेचं महत्त्व समजलंच नाही आहे. जेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती किंवा असं कोणी म्हटलं असतं ना 6 वर्षापूर्वी की त्या दुःखालाही धन्यवाद म्हणा, दुःख देणाऱ्यांनासुद्धा धन्यवाद म्हणा, तर मी स्वतः कधी ऐकलं नसतं. ओके. पण जसं आयुष्य घडत गेलं, जशी ब्रह्मांडासोबत जुळत गेली, तसा माझ्यामध्ये हा बदल होत गेला. आणि हा बदल ही ब्रह्मांडाची कृपा आहे. तसं एक दिवस आपण घडत जाऊ. आपण प्रत्येकजण असेच घडत जाणार. एक व्यक्ती जर आयुष्यामध्ये काहीतरी करू शकते ना, तर अशी प्रत्येक व्यक्ती करू शकते, एवढं लक्षात घ्या. एका व्यक्तीने जर एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला, तर तो अनुभव अनेक जण घेऊ शकतात. कारण आपण प्रत्येकजण पंचतत्वांनी तयार झालेलं आहे. या ब्रह्मांडाचे लाडके लेकरं आहे आपण प्रत्येकजण. फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. स्वतःच्या ऊर्जेप्रती जागृत होणं गरजेचं आहे. ज्या क्षणी आपण स्वतःच्या ऊर्जेप्रती जागृत होतो ना, त्या क्षणी आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागते. या ब्रह्मांडाची भरभरून कृपा आपल्यावर व्हायला लागते. आणि मग आपण इतरांना आधार देणारे होतो, आधार शोधणारे नाही. तुम्हालासुद्धा जर असं व्हायचं असेल तर नक्कीच आजचा हा मंत्र लक्षात ठेवा. दुःखालाही धन्यवाद, दुःख देणाऱ्यांनासुद्धा धन्यवाद, त्या वेदनेला धन्यवाद, त्या प्रत्येक गोष्टीला धन्यवाद जी मला कधीतरी ढासळून टाकत होती. जे काय तुम्हाला वाटत असेल आता ते नकारात्मक शब्दसुद्धा वापरावेसे नाही वाटत. खूप धन्यवाद सगळ्यांना. आत्मा नमस्ते.